नमस्कार. मी आज दिनांक सगळे मंडळी आमचे आदिवासी कोळी जमात जे आहे महाराष्ट्र राज्याचं आंदोलन समिती, त्या समितीच्या वतीने सगळे कोळी जमातीचे समाज बांधव या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन, धरणे आंदोलन आणि तुमचे चक्री आंदोलन जे आहे ते करण्यासाठी बसलेलो आहे. 7 दिवसापूर्वीच आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनाचं आजपर्यंत उत्तर आलेलं नाही. त्यामुळे आम्ही उपोषणाला ठरल्याप्रमाणे उपोषणाला बसलेलो आहोत. समाज बांधव येत आहेत. कोणी अन्नत्याग करायला बसलेले, कोणी चक्र उपोषण करायला बसलेले आहे, कोणी सपोर्ट पाठिंबा म्हणून बसलेले आहेत. त्यासाठी आमच्या मागण्या एकच आहेत की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने, भारत सरकारने कायदा नंबर 108 1976 नुसार कोळी महादेव, कोळी मल्हार, कोळी ढोर, टोकरे कोळी या अनुसूचित जमातींना संविधानिक अधिकार देऊन सुद्धा त्यांना तो विनासहाय मिळू देत नाही. त्याच्यात आडकाठी आणतात. हे ते माननीय कलेक्टर, प्रांत अधिकारी यांच्या मार्फत त्यांना ते नाकारला जातोय. त्यांना प्रमाणपत्र नाकारलं जात आहे आणि बेकायदेशीर पडताळण्या समित्या आदिवासी विकास विभागाने स्थापित करून, गठीत करून ते प्रमाणपत्र महसूल अधिकाऱ्याने दिलेलं प्रमाणपत्र रद्दबातल ठरवतात. हा आमच्यावर अन्याय होतो. त्यामुळे आमचे लोक नोकरीवरून घरी गेलेले आहेत. अधिसंख्य पदावर त्यांना घेतलेलं आहे. सदर अधिसंख्य पद बेकायदेशीर आहे आणि ते अधिसंख्य पद रद्द करून त्या लोकांना नियमित कामावर घेऊन त्यांना त्यांचे वेतन व त्यांचं अनुदान जे आहे, पेन्शन नियमितप्रमाणे सुरू करावं अशी मागणी पहिली आहे आमची. त्यानंतर जरी प्रमाणपत्र देताना आमच्या लोकांच्या, जनतेच्या, समाजाच्या जरी कोळी नोंदी असल्या तर कोळी ही एक जमात आहे, पुरातन जमात आहे. त्याला जमात म्हणण्याचा प्रघात आहे. त्यामुळे त्यांच्या नोंदी कोळी होतात. परंतु ज्यानं जो दावा केला महादेव मल्हार टोकले, याप्रमाणे त्याचा सबळ पुरावा नजीकच्या काळाचा पाहून त्याला ते प्रमाणपत्र देण्यात यावे. त्यामुळे आणि त्यावरच वैधता सुद्धा देण्यात यावी अशा आमच्या मागण्या आहेत. माझं नाव सखाराम सुखदेव बिराडे आहे. मी आयोजक आहे महाराष्ट्र राज्य आदिवासी कोळी जमातीचा आंदोलनाचा. त्याच्यात मी बसलेलो आहे सर्व समाज बांधव मिळून.